सो हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच आहे रोहिणीताई, की प्रत्येकाने क्रिएटिव्ह अप्रोच यूज करावा. आणि आहे त्या रिसोर्सेस मध्ये म्हणजे स्वातीताई असतील, ते लहान पिल्लू असेल, मला सांगायचा उद्देश आहे की प्रत्येक जण, मी तुम्हाला जे परवापासून सांगतोय ना, की स्टार्ट फ्रॉम टुडे कोणाला तरी द्यायला सुरुवात करा, की हे द्यायला सुरुवात व्हावी, हा उद्देशाने हे सर्व सांगतोय. कारण जर पुन्हा परत मी तुम्हाला जर अजून एखादं उदाहरण दाखवलं, की ब्रेन ट्रेन फॅमिली ही कशी असते, हे बघा इकडे लक्ष द्या. जर तुम्हाला मी इथलं उदाहरण दाखवलं, बघून घ्या जस्ट उदाहरण. जस्ट मिनिट, अजून जॉईन होत आहेत काही ताई लोक. जस्ट ओके. सर आवाज नाही येते. स्टेशन मध्ये गगन पारख, मी 10 वर्षाची नाशिकहून बोलते. मी ब्रेन स्टेशन मध्ये 1 महिन्यापासून वैदिक मॅथ व अबॅकस शिकतेय. मी घरीच बसून अबॅकस टूल बनवलं. निकुंभ सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं. माझे आजी आजोबा खेड्यात राहतात, तरी पण त्यांनी माझ्याकडनं 1 तासामध्ये युनिट हँड फिंगरिंग अबॅकस शिकले. नमस्कार, माझे नाव बदामबाई कसरुलाल पारख. माझे वय 75 वर्ष. +2 +2 +4 +1 उत्तर काय आलं? 6. शून्य करा. 5 +2 -5 +2 उत्तर काय आलं? 4. माझे नाव कतुरलाल उत्तमचंद पारख. मी 82 वर्षाचा आहे. शून्य करा. 2 +2 +5 -2 उत्तर काय आलं? 7. शून्य करा. सांगण्याचा उद्देश काय, की ओके ओके, थोडस आपण थांबूया. अरे अरे, खूप सारी खिचडी झाली, मला थोडस बाहेर यावं लागेल. कारण तिकडे ना खूप सारं, हा एक मिनिट. कारण खूप सारे ना ओपन फाईल झाल्या ना, तर मी पण कन्फ्युज व्हायचो. जस्ट मी ते क्लोज करून घेतो, सॉरी. खूप साऱ्या फाईल ओपन झाल्या की कन्फ्युज. सांगण्याचा उद्देश काय, की गेल्या मी जे 3 दिवसापासून तुम्हाला सांगतोय, मला अपेक्षित असं होतं की क्लास तुम्ही होमवर्क करू नका. रोहिणीताई, होमवर्क तर तुम्ही करणारच आहेत, तुम्हाला करावाच लागणार आहे. ते मला नकोय. हाऊ टू स्टार्ट, तुम्ही कोणाला शिकवायला कसं स्टार्ट केलं, क्रिएटिव्ह अप्रोच काय ठेवला, हे मी 3 तुम्हाला क्रिएटिव्ह अप्रोच. अजून एक अप्रोच बाकी आहे, तो खूप सुंदर अप्रोच आहे. तो सहज माझ्याकडनं चोरीच्या नजरेने मला लक्षात आला, म्हणून माझ्याकडनं तो लक्षात आला होता. जस्ट दाखवून देतो तुम्हाला मी, की आपण जर ब्रेन ट्रेन फॅमिली, हे बघा, हे पण बघा तुम्ही, दिसतंय का, कोणी सांगेल का, हे दिसतंय का? ओके ना? हा सर दिसतंय. हा, ओके. -60, -6, +3, +26. हे दाखवण्याचा उद्देश असा आहे, की भल्या भल्यांना जे जमत नाही ते आपल्या ब्रेन ट्रेनवर होत राहतं. कारण समाजामध्ये असा एक अप्रोच झालाय, की रजिस्ट्रेशन केल्याशिवाय अबॅकस शिकता येत नाही, टी शर्ट घेतल्याशिवाय अबॅकस शिकता येत नाही, बॅग घेतल्याशिवाय तर मुळीच शिकता येत नाही. आणि 3-4 हजार रुपये भरले. आमचं दोंडाईचं गाव तालुका प्लेस पण नाही, तालुका पण नाहीये, पण तिथं 19,000 रुपये फी भरल्याशिवाय शिकता येत नाही.
आमच्या शहाद्याच्या जयश्री बारीताई आहेत, तिथं असं म्हटलं जातं की दुबई, महाराष्ट्रात तर दुबई शहादा आहे. आता जर 19,000 भरल्यावर दोंडाईच्याला शिकता येत नाही, तर दुबई सारख्या शहरामध्ये मला सांगा किती अप्रोच असेल. पण आमच्या जयश्री ताईंनी अजून काय गेल्या 6 महिन्यात क्लास सुरू केला नाही. आता दुबईमध्ये त्यांनी सोनं मागितलं तरी 1 ग्राम सोनं आणून देतील एका मुलाच्या ऍडमिशनच्या बद्दल. सांगायचा अर्थ काय आहे माझा, लक्ष द्या. फक्त हे सर्व मी इथं काही शिकवायला काहीच येत नाही तुम्हाला. जे काही आहे तुमच्याकडे सर्व नॉलेज आहे. तुमच्याकडे सर्व नॉलेज मिळणार आहे. पण फक्त एक प्रॉब्लेम आहे, ऍक्शन मध्ये तुम्ही लेट होतायत बिकॉज ऑफ रेडी फॉर द कॅल्क्युलेशन 99 -66 -22 +11 -2 आन्सर इज द रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा परत बिकॉज वी आर नॉट रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 63 -13 +4 -52 +80 आंसर इज द 82. वैशाली ताई, हार नका मानू, मला माहिती आहे हार के बाद जीत होती है. मला हेच सांगायचंय की अजून, कारण मला माहिती आहे एवढं जर 30 वर्ष संसारात जर सवय पडली साहेबांच्या कानावर एवढे शब्द ऐकून ऐकून न ऐकण्याची, तर या भावाचं कुठलं 3 दिवसात लगेच काय फरक पडणार आहे का? मला माहिती आहे एवढं काय लगेच फरक पडणार नाहीये. पण नो प्रॉब्लेम, आपल्याला तो फरक पाळून माझ्या नशिबी थोडाफार पुण्य मिळणार आहे. म्हणून मी पुन्हा परत आग्रह का धरतोय, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन म्हटलं की तुम्हाला या पद्धतीने फिंगरिंग न करता पण आन्सर दिसले पाहिजे. या लेवलला आपल्याला जायचंय थोडंसं प्लीज. म्हणून तुम्ही जी कंजूशी केली 3 दिवस मध्ये, कारण तुम्हाला कुठलाही अंक बोलले तर तुम्हाला सहज गतीने तुम्हाला बीट ओपन करता आले पाहिजे, हँड्सवरचे फिंगर्स ओपन करता आले पाहिजे. आणि याच्यानेच डायरेक्ट तुमचं इनडायरेक्टली योगिताताई तुमचं माइंड आणि बॉडीचं कम्युनिकेशन होणार आहे. अग्री विथ मी? सो प्लीज अजून जी तुम्ही प्रॅक्टिस करत, आपण अजून बघा फॉर्म्युला सिस्टम मध्ये नाही गेलोय. आपण खऱ्या अर्थाने लेवल 1 जेव्हा सुरू करणार आहेत, लेवल 3 सुरू करणार आहेत, तेव्हा तुम्ही फॉर्म्युला सिस्टम मध्ये जाणार आहे. तिथं काही फॉर्म्युला आठवून आपल्याला ऍप्लिकेशन करायचे आहेत. म्हणून हे बेसिक सिस्टम आहे. इथं डायरेक्ट लेवलचे अप्रोच आहेत. उद्या आपण असं शिकणार आहोत, सिनियर लेवल शिकणार आहोत. आणि सिनियर लेवलमध्ये की हे कॅल्क्युलेशन मी जे विचारतोय हे तुम्हाला पण कसे विचारता येतील, तुम्हाला पण कसं, तुम्हाला थिंकिंग कसा अप्रोच तयार करता येईल, हे आपण आता शिकणार आहोत. पण आज आपला हा एक क्रिएटिव्ह अप्रोच बरोबर आपल्याला लेवल 0 संपवायची होती. आणि त्या लेवल 0 बरोबर एक आपल्या समोर सर्वांसमोर उदाहरण होतं की आपल्याला हे एक जस्ट मिनिट हे समजून घ्यायचं होतं. कुठं गेलं ते? कोणीतरी मला सांगेल का, दिसतंय का तुम्हाला? ते कोणीतरी येस या नो सांगेल? नमस्कार, हा, दिसतंय सर, आपलं एक दिसतंय. लेवल 0चं बुक आहे लहान मुलांसाठी, खास करून लहान मुलांसाठी आपलं स्वतःचं हे बुक डिझाईन केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्व पेजेस बघू शकतात की ते काही बेसिक असेल तर ते ठीक आहे. या ठिकाणी इकडे लक्ष द्या सर्वजण. थोडंसं मी मोठं करून घेतो जिथं गरज आहे तिथं. की खऱ्या अर्थाने मुलांनी मुलांनी रोज कॅल्क्युलेशन केले पाहिजे, आठवडाभर केले पाहिजे. जर त्यांचा एक क्लास झाला एका वीकमध्ये, त्याची डेट केली, अटेंडन्स तुम्ही घेतलं, तर त्याने आठवडाभर रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. त्या पद्धतीने प्रॅक्टिससाठी कॅल्क्युलेशन दिलेले असतात. आणि हे जर रोज केलं, रोज 5-10 मिनिटं, रोज 5-10 मिनिटं, तर खऱ्या अर्थाने अबॅकस सिस्टमचा फायदा होतो. आता लेवल 0 काय असते की बेसिक इंट्रोडक्शन. 0 काय असतो, 1 काय असतो, 2 काय असतो. लहान लहान पिलं आहेत तुमच्या समोर, जास्तीत जास्त पहिलीतले मुलं आहेत. आणि त्या पहिलीतल्या मुलांचा अप्रोच सेट व्हावा. त्यांना जे काही आपण नंबर सिस्टम म्हणतो की 8 काय असतो, काहीतरी 8 ऑब्जेक्ट असतील, त्या 8 बरोबर अबॅकस टूलवर 8 कसा असतो, फिंगरवर 8 कसा असतो. मग त्यांना पुन्हा परत हा ड्रॉ करायला सांगणं, याला कलर करणं, हे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये आहेत. आणि याच्या माध्यमातून लहान लहान पिलांचं कॉन्सन्ट्रेशन आणि अबॅकस सिस्टम क्लिअर करून घेतली की त्यांना पुन्हा परत 1 काय असतो, 2 काय असतो, हे थोडं अप्रोच. आता बघा हे 4 असेल तर हे 4 बीट्स आपण कलरिंग करून घेतलं तर त्यांना क्लिअर लक्षात येतं की अरे ओके, जेव्हा ते स्मॉल पेन्सिलने याच्यात कलर फिल करतील चॉकने, तेव्हा त्यांना लक्षात येतो की हे 4 बीट्स मीन्स
सॉरी, हे 4 बिट्स करायचे आणि याची 4चे पेअर जुळवायचा त्याने. हा 4 आणि 4 जुळवायचा, 2 आणि 2 जुळवायचा, 3 आणि 3 मॅच करायचा, पण फिल्ड करायचे कलर. याच्याने त्यांचा एक ऍक्टिव्हिटीज बेस असलेला खूप सुंदर सिलेबस आहे. मग 1 + 2 काय होतात? मग हे बघा, 1 + 2 म्हणजे काय? एक ऑब्जेक्ट असेल, पुन्हा परत त्याच्यात 3 ऑब्जेक्ट ऍड केले तर काय आन्सर होतं? असे सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन आहेत. 2 + 2 काय होतात? असे सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन आहेत. आणि या सिंपल सिंपल कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून कलर ऍक्टिव्हिटीज करून त्यांना आपण हा जो अख्खं बुक जरी मी तुम्हाला दाखवलं, तर हे कोणासाठी पुन्हा परत सांगतो, ज्युनियर लेवल. आता फॉर एक्झाम्पल हे कॅल्क्युलेशन आहे. आता हे 1 करा सर्वजण माझ्याबरोबर. 1 राईट हँडवर 1, 1 +2, हे बघा +2 केलं. त्याच्यानंतर -2, -2 केला आणि पुन्हा परत 2 केला. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द 3 आला. आणि जेव्हा आपण इथं 3 आन्सर राईट करू, इकडे लक्षात द्या, 3 आन्सर राईट करू, तर मुलांना काय करायचं? इकडे काय करायचं? 3 बीट्स ड्रॉ करायचे आणि या 3 बीट्सला आपण छानपैकी कलरिंग करायला सांगायचं मुलांना. कलरिंग करायचं, कलरिंग करायचं. म्हणजे छानपैकी कलरिंग केलं की मुलांना लक्षात येतो की 3 कसा आहे. आणि लहान लहान मुलं आहेत, त्या लहान लहान मुलांना जोपर्यंत ऍक्टिव्हिटीज बेस तुम्ही देणार नाही, तोपर्यंत त्यांना लक्षातच येणार नाही. म्हणजे त्यांना कॅल्क्युलेशन पण करायला बरं वाटतं, त्यांना हे बीट ड्रॉ करायला पण बरे वाटतात आणि सर्व मेसेज हा त्यांच्या ब्रेनकडे जातो. आणि म्हणून एक 0 लेवल कंप्लीट केली की त्यांना पुढे फास्ट कॅल्क्युलेशन करायला, मुलांना कॅल्क्युलेशन पण होतात. इनडायरेक्टली रिपीटेड कॅल्क्युलेशन आहेत, रिपीटेड कॅल्क्युलेशन मध्ये त्यांचा मेंटल अरिथमेटिक पण होतं. आणि हळूहळू हे टूलवर पण आपण शिकू शकतो, फिंगरवर पण शिकू शकतो आणि नंतर मुलांना मेंटल अरिथमेटिक पण शिकू शकतो. म्हणजे पुन्हा परत एकदा क्लिअर करतो की 0 लेवल एकदम सिंपल लेवल आहे लहान मुलांसाठी. पूर्ण जर तुम्ही अबॅकस टूल पूर्ण जरी आपण बघितलं, कुठल्याही पेजवर गेलो, तर सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन आहेत. फॉर एक्झाम्पल 2 + 1, 2 + 2 म्हणजे त्यांना सर्व सिंपल सिंपल सबस्ट्रॅक्शन समजावं, त्यांना ऍडिशन समजावं. हे जास्तीत जास्त पहिली दुसरीतल्या मुलांपर्यंत. फॉर एक्झाम्पल आपण हे कॅल्क्युलेशन करून बघूया. सर्वजण करा माझ्याबरोबर. 5 करा सर्वजण. 5, 5 + 2, अगेन +2 आणि -4. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द आन्सर इज द आन्सर इज द 5. आन्सर इज द 5. ओके ना? आन्सर इज द 5. मग असं सिंपल सिंपल कलर ड्रॉ केला, त्याचं बीट ड्रॉ केलं ना, त्याला कलरिंग करणं, सिंपल ऍक्टिव्हिटीज असलेलं बुक आहे. खूप सुंदर डिझाईन केलेलं बुक बनवलंय आपण. सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला पण जर असं वाटलं की लहान मुलांना कसं शिकवायचं, हा प्रश्न मोठा पडतो. लहान मुलांना अबॅकस एकाग्रता कशी करायची, त्यांना कशा पद्धतीने मी एकाग्र करून मी शिकू, हा प्रश्न सर्वांकडे येतो. म्हणून सुंदर त्यांना कलरफुल बुक बनवलंय आपण. मी म्हणतो खूप साऱ्या तुम्ही म्हणजे जेवढे ब्रँड असतील त्यांच्याकडे सर्वांकडे शोधून सापडणार नाही. असं आपण म्हणजे शांतपणे मला जी काही ऑब्झर्वेटिव्ह क्रिएटिव्ह अप्रोच मला जसं पटलं. फॉर एक्झाम्पल आता इथं आपण जेव्हा उद्या परवा जेव्हा आपण हे शिकतो की फ्रेंड्स म्हणजे फॉर्म्युला शिकतो की 5चं फॉर्मेशन काय, 4 आणि 1. मग आपण इथं काही ऑब्जेक्ट घेतले तर बघा, इथं 4 ऑब्जेक्ट आहेत, इथं 1 ऑब्जेक्ट आहे. याला कलर केला की त्यांना लक्षात येतात की 5 ऑब्जेक्ट म्हणजे फेसेस घेतलाय. आणि म्हणून इथं लिहितील मुलं 4 + 1 = 5. म्हणजे जस्ट छोट्या 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 कन्सेप्ट मुलांना क्लिअर व्हाव्यात म्हणून एकदम सुंदर बुक बनवलंय. हे दाखवण्याचा उद्देश असा. आणि हे संपलं की मला इथं आता 1 मिनिट हे थांबवतो. आणि आपल्याला L0 संपवायचंय म्हणून काही कॅल्क्युलेशन मी घेतलेले. एक जस्ट मिनिट, अजून का बंद होत नाही. आपण पुन्हा परत प्रेझेंटेशन मध्ये जाऊ आणि तिथे L0 मी काही कॅल्क्युलेशन घेतलेत, ते आपल्याला करायचे आहेत. सो एव्हरीवन रेडी फॉर द कॅल्क्युलेशन? आणि चला थोडेसे फास्ट कॅल्क्युलेशन करा आणि लिहा पटापट आन्सर, म्हणजे आपलं L0 संपलेलं राहील. प्लीज थोडंसं फास्ट, प्लीज करून बघा. काय अडचण आली तर लगेच क्लिअर करू, म्हणजे L0 संपली, आपल्याला डिक्लेअर करता येईल सर्वांचं.
झालं सर. ओके ओके ओके. झालं सर. ओके ओके ताई. ओके. सोपं आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, शिकवता येईल ना लहान मुलांना. झालं असेल तर अजून 1 मिनिट देतो, करून घ्या बाकीच्या ताई. त्याच्यानंतर आपण याला त्यांना बीट ड्रॉ करायला लावणं, त्याला कलर करायला लावणं, म्हणजे मुलांचा कन्सेप्ट क्लिअर होतात. लहान झालं लहान सर. लहान लहान मुलांसाठीचं असलेलं बुक आहे. ओके. अजून एक अर्धा मिनिट, मग आपण पुढे जाऊया. माझ्याकडे आहेत अजून 10 मिनिट. ओके. थांबूया, थोडं पुढे जाऊया, पुढे जाऊया. जस्ट एक अवेअरनेस ओके. म्हणून आहे. ओके ना. इकडे लक्ष द्या. ओके. आता थोडस हे पण एक आहे, पण वाटलं तर मी ग्रुपमध्ये टाकून दिले, दोघं फोटो ग्रुपमध्ये टाकून दिले मी. पण आता थोडंसं इकडे लक्ष द्या सर्वजण. माझ्याकडे 10 मिनिटं आहेत, त्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला थोडंसं प्रॅक्टिस आणि काही माइंड सेट करून पुढे जायचं. इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण शनिवार आणि रविवार, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सर्वजण, प्लीज 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 सर्वजण इकडे लक्ष द्या. ओके. शनिवार आणि रविवार कदाचित मे बी इन द केस ऑफ इमर्जन्सी शनिवार पुन्हा मला गावाला जावं लागू शकतं, कारण रविवारी 10व आहे आमच्या वहिनींचं, म्हणून जावं लागू शकतं. आणि आमचे अजून 2 पेशंट हॉस्पिटलाइज आहेत. म्हणजे मी काल तुम्हाला थोडंसं मी भावनात्मक होतो म्हणून बोलू नाही शकलो. काय झालं की अशा इमर्जन्सीमध्ये काहीतरी वाईट घटना होत असतात परिवारांमध्ये. म्हणून एक आमच्या काकांचा मुलगा, आमचा जो भाऊ आहे, जो आमचं सर्व घरी सांभाळतो, त्याची मिसेस वारली. आणि मी जसं नाशिकहून घरी जायला निघालो, तसं माझा पण मोठा भाऊ अंकलेश्वरला राहतो, तो पण तिकडनं निघाला. आणि अक्कलकुवा आणि तळोदा साधारण 20 किलोमीटर अंतर आहे. त्याच्या सेंटर साधारण इकडे तिकडे बरोबर 10-10 किलोमीटरला इन द मिडलला एक मोठा ऍक्सिडेंट झाला त्यांच्या कारचा, भावाच्या गाडीचा. आणि सर्व पाचीच्या पाची जण ऍडमिट झाले. म्हणजे थोडंसं त्यावेळेस मी त्यावेळेस साधारण चांदवड मालेगावच्या आसपास होतो इकडनं जाताना. पण म्हणून त्यांनी मला फोन नाही केला सुरुवातीला. मी जसं जसं गावाकडे पोहोचलो तोपर्यंत ते ॲम्ब्युलन्स वगैरे करून अक्कलकुव्याहून शिफ्ट झाले नंदुरबारला. आणि मग खूप मोठा ॲक्सिडेंट होता. 2 एअरबॅग ओपन झाल्या. म्हणून अ, जे मेजर डॅमेज कोणाला झालं नाही, नशिबाने वाचले. पण 3 पेशंट थोडंसं आयसीयूमध्ये ॲडमिट होते. मग पुन्हा परत पहिले मी घरी पोहोचलो, कारण मला गावावरूनच जावं लागणार होतं त्या सर्व गोष्टींना. आता ते जयश्रीताईंना तिथले माहिती असेल, कारण तो सर्व प्रवास म्हणजे मला घरूनच पुन्हा परत शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा, तो सर्व एका रूटला असलेला गाव आहेत. मग या केसेसमध्ये मी थोडासा अडकलेलो होतो. म्हणून ठीक आहे, वाईट घटना होत असतात. पण सर्व गोष्टीतून, स्ट्रगलमधून खूप सारं लर्निंग होतं आणि आपली पण परीक्षा होत असते, परिवाराची किंवा सर्व समाजाची. तर तो पण एक प्रसंग आला, म्हणून 2-3 दिवस मी अडकलो होतो खूप. पण खूप सारं फिरफिर झालं, पण सर्व सेटल करून मग मी इकडे आलो पुन्हा. कारण ड्युटी करणं पण महत्वाचं असतं. पुन्हा परत शनिवार रविवार जावं लागू शकतं, कारण आता अजून 2 पेशंट आहेत आमच्या नंदुरबारला ऍडमिट म्हणून. तर परत शनिवार आणि रविवार आपल्या एक्झामचा दिवस असेल. मी रविवारी पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करेल संध्याकाळी 9:30 पर्यंत. मी यावेळेस थोडा ट्रॉफिकमध्ये अडकलो. संध्याकाळी नेमकं ट्रॅफिक वाढते, आणि तसंच झालं आम्हाला, की ट्रॅफिक वाढल्यामुळे आम्ही लेट होत गेलो घरी पोहोचायला. तर रविवारी जरी मी नसलो तरी मी अशी व्यवस्था केलेली राहील, की मी तुम्हाला वेळेवर प्रॅक्टिस पेपर टाकेल, वेळेवर लिंक टाकेल, कारण मी आता प्लॅन करून जाणार आहे. मी ते अचानक झालं, त्याच्यामुळे मला काही प्लॅन करता नाही आलं तेव्हा. तर ते मी तुम्हाला तुम्हाला ती 2 दिवसाचं प्लॅनिंग करून ठेवलं असतं सर्व लिंकिंग. तर आपण प्लॅन करून ठेवू. शनिवार रविवारी जरी मी नसलो किंवा जरी नाही क्लास झाला, शनिवारी होईल, पण नाही झाला तर सांगून ठेवतो, होईल, 99% होईल. तरी आपण एक L0 ज्युनियरची एक एक्झाम देणार आहोत आणि सिनियरची एक एक्झाम देणार आहोत. म्हणजे ज्युनियरमध्ये काय असेल ते तुम्हाला क्लिअर करतो. ज्युनियरमध्ये आता जसे कॅल्क्युलेशन आपण केले,
हलके फुलके कॅल्क्युलेशन, पण पूर्ण एक 100 मार्क्सचा पेपर तुमच्या समोर येईल. 100 मार्क्सचा पेपर आल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. तो पेपर पण घेऊन तुम्ही कोणाची तरी परीक्षा घेऊ शकतात. तुम्हाला कोणातरी अवेअरनेस कॅम्प करायचा असेल तर अवेअरनेस कॅम्प करू शकता सिनियर ज्युनियर मुलांचा. आणि सिनियर मुलांचा पण तुमच्याकडे पेपर येईल. तर त्या मुलांना तुम्ही काय करू शकता, 2 मुलांना सांगितलं मी तुम्हाला. एक तर लहान मुलांना असेल तर त्यांना ते तुम्ही ओरली नाही शिकू शकत. त्यांना तुम्हाला सिस्टमॅटिक सिलेबस अप्रोचने जायला पाहिजे, म्हणून सिलेबस आपल्याकडे आहे. पण जर सिनियर मुलांना तुम्हाला असं वाटतं, की मला त्यांचं ऍडमिशन करून घ्यायचंय, पण त्यांना नेमकं अबॅकस काय असतं हे समजावं, त्यांच्या पालकांना समजावं, त्यांना कॅल्क्युलेशन करता यावेत, आणि म्हणून जसे तुम्ही 3 दिवसापासून कॅल्क्युलेशन करते, त्यांना 4-5 क्लासेस घ्या. त्यांना अबॅकस काय, कसं आहे, फिंगरिंग काय, लेफ्ट हँड काय, राईट हँड काय, 99 पद्धतीचे कॅल्क्युलेशन काय, ते सर्व काय नॉन फॉर्म्युला ऍक्शन आहे त्या सर्व. आपण फॉर्म्युला ऍक्शन पण लेवलमध्ये शिकणार आहोत. म्हणजे नॉन फॉर्म्युला. आणि हे पण तुम्हाला कसं विचारता येईल. तुम्हाला पण मी कॅल्क्युलेशन उद्या बनवायला लावणार आहे सिनियर लेवलमध्ये, कारण आपण टीचर आहेत, आपण स्टुडंट नाहीत. आपल्याला ह्या सर्व गोष्टी क्रिएट करता आल्या पाहिजे. म्हणून हे पण आपण पॉसिबिलिटीज म्हणून एक चॅप्टर आहे, तो आपण शिकणार आहे सिनियर मधला. म्हणून आपण आज काय शिकलो, की लेवल 0 सिनियर एकदम सोपं असतं, झालेलं आहे, आपल्याला येतंय सर्वांना. पण सिनियर मध्ये थोडा कॉन्फिडन्स आपला कमी आहे. मग सर्व ताईंना वाटतं की मी क्लास कसा सुरू करावा, आणि त्याच्याबरोबर अजून मला जे काही 2-3 मेसेज येत आहेत ते, आणि मला जे सजेशन आलं ते थोडंसं 2 मिनिटात बोलतो आणि सांगतो. जर मला शनिवार रविवारी गावाला जायचं आणि पुन्हा परत तुम्हाला रविवार नंतर मात्र जे रजिस्टर आपल्या फॅमिलीमध्ये मेंबर्स असेल सोमवारपासून, त्यांना आपण एक वेगळा ग्रुप करतो. आणि हे आतापर्यंतचे जे काही अवेअरनेस कॅम्पचे जे व्हिडिओज आहेत, कारण हे बघून आपल्याकडे 10-5 ऍडमिशन 2-3 महिन्यात होत असतात. हेच कोणीतरी व्हिडिओ बघतो, छान शिकवतात तुम्ही, इतरांपेक्षा वेगळं शिकवतात, म्हणून आपल्याकडे 10-5 ताई लोक जॉईन होत असतात. त्यांना मेसेज युट्यूबला बघतात आणि येत असतात, म्हणून हे युट्यूबला असतं. पण जे काही पुढे जे काही स्ट्रक्चरल वे आपलं B1 असेल, B2 असेल, M1 असेल, M2 असेल, म्हणजे लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 जे काय आपल्याला शिकायचं असेल, ते छानपैकी जर तुम्हाला असा लाईव्ह क्लास असेल, त्याच्यानंतर ॲपमध्ये व्हिडिओ असतील, तिथं पण बघता येतील. त्याच्यानंतर आपले वैदिक मॅथचे पण खूप सारे व्हिडिओ आहेत, ते पण तुम्हाला मिळतील, किंवा त्याचे पण लेक्चर होणार आहेत, काही काळजी नका करू. त्याचा पण आपलं लेव्हल 1चं बुक आहे. मला थोडंसं मी अडकलो म्हणून या रविवारी नाही जाऊ शकलो. पण आज उद्या जसं माझ्याकडे लेव्हल 2 वैदिक मॅथचं बुक अवेलेबल झालं, तसं ग्रुपमध्ये सिनियर ताईंना मेसेज देईल. काही काळजी नका करू. सो ओके. म्हणून त्याच्यानंतर रुबिक क्यूब पण आपल्याला शिकायचं आहे. असा सर्व जॉईंटली हा चालेल. म्हणून त्या ताईंनी मला ज्यांनी मेसेज केला त्यांना घाई झाली, त्यांना म्हणून सांगतो, मी आज मला शक्य होणार नाही, कारण आता मला पुढच्या 5 मिनिटात ड्युटीला जावं लागेल. पण मी उद्या सकाळी, इकडे लक्ष द्या, उद्या सकाळी मी तुम्हाला ग्रुपमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, तो फॉर्मची प्रिंट घ्या, किंवा एक नोटबुकच्या पेजवर तो फॉर्म जसा तसा लिहा, आणि तो छानपैकी तो फिल केल्यानंतर त्याच्यातली सर्व माहिती भरून, त्याच्याबरोबर संस्थेचं जे काही अकाउंट असेल त्या अकाउंटवर फोन पे करून, किंवा गुगल पे जे काय असेल तुमच्याकडे ते करून, त्याचा स्क्रीनशॉट त्या फॉर्म बरोबर तुम्ही पाठवलं. तुमचं नाव, तुमचा पूर्ण ऍड्रेस, तुम्ही तुम्ही ऐका आता पूर्ण थोडंसं, तुम्ही जे फ्युचरमध्ये तुमचं उद्यापर्यंत आठवून ठेवा, की मी टीचर झाले, आता तुम्ही होणारच आहेत, मी माझ्या क्लासचं नाव काय ठेवेल, ब्रेन ट्रेन अबॅकस वैदिक मॅथ क्लास सेंटर, तुम्हाला ते ठेवायचं ते तुमच्याकडे, तुम्हाला आजादी आहे. पण तुम्हाला असं वाटलं माझ्या लेकराचं बाळाचं, आपल्या वेगवेगळे आपले स्वप्न असतात, तुम्हाला ज्या नावाने ठेवायचं असेल क्रिएटिव्ह अप्रोचने, तुम्ही त्या नावाने द्याल, तर मला ते तुमचं क्लासचं नाव, कारण तुम्हाला आता आयडेंटिटी कार्ड पण आपल्याला बनवायचे आहेत, एक एक गोष्टी आपल्याला सर्व पुढे जायचं, तुमचा बॅच बनवायचा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला ब्लेझरचं तुमचं माप विचारेल, ते पण माप एखाद्या टेलरकडे जाऊन तुमचं ब्लेझरचं माप काय काय लागेल मी ते टाकून ठेवतो ग्रुपमध्ये, उद्या लागल्यास ते करून ठेवा. म्हणजे सर्व गोष्टी मला एका सिंगल पॉइंटला मिळाल्या, की मला एक लिस्ट बनवून ते कोणाला तरी एका आपल्या सिनियर ताईंना कोणीतरी मला मदत करतील, आणि ते तुमचं सर्व, कारण आपल्याकडे दिवस कमी आहेत, साधारण 16 जून किंवा त्याच्या एखादा आठवडा इकडे तिकडे, जसा हॉल बुक करेल मी आता गावाहून आल्यानंतर, 1 महिना आधी करून ठेवू, म्हणजे 16 जूनला तुमचं सर्टिफिकेशन होईल. ज्या आधीच्या पण ताई राहिल्या असतील त्यांनी पण एक्झाम कंप्लीट करून तिथं सर्टिफिकेशनला या, तुमचं सर्टिफिकेशन करून घ्या, तुमचं छानपैकी ब्रँडिंग करा. आणि त्याच्याबरोबर एक मुद्दाम सांगतो, की आपण नारी शक्ती सन्मान पुरस्कार पण आपण त्या दिवशी देणार आहोत. साधारण 3 जूनला लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर आपण नारी शक्ती सन्मान पुरस्कार जाहीर करणार आहोत. म्हणून जर तुमच्या दृष्टीत असेल, की माझ्या शेजारी पाजारी माझ्या डोक्यावरती खाली बिल्डिंग मध्ये राहत असाल, तर कुठेतरी कोणीतरी एक ताई आहे, किंवा संस्था चालक आहे, किंवा कोणीतरी NGO आहे, कोणीतरी एक अप्रतिम काम करणाऱ्या कोणीतरी ताई आहेत,
की त्यांचे सर्वांचं प्रेरणास्थान ते आपल्यासाठी बनवू शकतात. अशा ताईंचं तुम्ही नाव दिलं तर त्यांचं जरूर आपण पण तुम्ही सर्व डिटेलिंग त्यांच्याबरोबर बोलून घ्या, की ते काय काम करतात. एका सिंगल पेज समरी दिली. मी सिंगल पेज समरी पण उद्या पुढच्या रविवार सोमवारी टाकणार आहे. ती सिंगल पेज समरी भरून दिली आपल्याला. त्यांचा आपण नारी शक्ती सन्मान पुरस्कारासाठी जरूर हे करू, आपण विचार करू. पण त्यांचं काम आदर्श आणि सामाजिक, राष्ट्र कल्याण, समाज कल्याण, बालकल्याण, महिला कल्याण किंवा अशा वेगवेगळ्या कन्सेप्टवर आधारित असलं पाहिजे. आणि ते निश्चित असतात लोक. अशा लोकांची पण आपण ओळख घेतली पाहिजे. आपण पण जेव्हा क्लास सुरू करतो तेव्हा क्लासला जेव्हा सर्टिफिकेशन करतो तर अशा लोकांना जरूर बोलवलं पाहिजे, की जे आपल्याला स्टेप अप करायला मदत करतील. ते पण आपल्याला कुठेतरी लेक्चर घ्यायला बोलवतील त्यांच्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, त्यांच्या संस्थेमध्ये किंवा त्यांची एखादी छोटे-छोटे प्रोग्राम्स असतात. तिथं आपल्या ताई लोकांना पण लोकांनी लेक्चर घ्यायला बोलवलं पाहिजे. कारण मी हे जे गेल्या 3 दिवसात बडबड करतोय ना, हेच बडबड तुम्हाला जशी तशी ट्रान्सफर करायची आहे. जयश्री ताई आणि तुम्ही हुशार आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहेत. मी तर हा तुमचा भाऊ तर 10वी नापास आहे. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहेत. तुम्ही अजून याच्यात छानपैकी एडिटिंग करून छानपैकी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करू शकता जगासमोर. बरोबर? म्हणून सांगायचा उद्देश असा आहे, की रोजच्या रोज जे शिकतोय, ते रोजच्या रोज त्याच्या नोट्स बनवा. कारण दुसरं काही भेटणार नाही. तुम्हाला स्वतःला थोडी मेहनत करावी लागेल. हा ₹1,00,000 कोर्स याच्यासाठीच आपण म्हणतो. तो अप्रोच सेट करा आणि रोजच्या रोज शिकून हे ट्रान्सफॉर्मेशन करा. सो पुन्हा परत एकदा सांगतो L0 तुम्हाला जमते. जमते की नाही? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. चेक करा सर्वजण. रेडी फॉर द येते की नाही परत चेक करून घ्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 3 + 1 + 5 -6 + 1 -3 + 5 -1 +2 -6 +8. आन्सर इज 99% सरांकडे आन्सर आहे. आन्सर इज द 9. आन्सर इज द 9. हे 0 लेव्हलचं कॅल्क्युलेशन आहे. अजून एक कॅल्क्युलेशन करू आपण. म्हणजे येतंय मला तुम्हाला हे सांगायचं आणि तुम्ही जेव्हा मी पेपर देईल ना तुम्हाला, त्यात तुम्हाला 99, 98, 900 आउट ऑफ स्कोर राहील. फक्त व्यवस्थित तुम्ही अप्रोचने केला पाहिजे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. थोडंसं हायर लेव्हलला जाऊ. आपण टीचर आहोत. 23 -22 +8 -2 -6 +1 +60 -11 तुम्ही चुकवला काहीतरी ताई हात, लक्ष्मीताई हात चुकवला तुम्ही. आन्सर इज द 50 काय आहे? आन्सर इज द 51. वैशालीताई आणि लक्ष्मीताई तुम्ही हात चुकवला म्हणून तुमचे चुकलं. नो प्रॉब्लेम. ओके, नो प्रॉब्लेम. आन्सर इज द 51. आन्सर इज द 51. तुम्ही ना पहिले जे बोलतो ते लेफ्ट हातावर ते तुम्ही जरा अप्रोच चुकवला म्हणून काही काळजी नका करू. स्वतःशी सेल्फ टॉक करा, सेल्फ प्रॅक्टिस करा, सेल्फ स्वतःला एकलव्य समजा आणि छानपैकी हाताची मुवमेंट जर तुम्हाला जमली नाही बघा इकडे लक्ष द्या. कारण हे टूल काही जगात कुठेही कॅरी करायला, परीक्षेला ठेवायला अलाउड नाही कोणाला जगामध्ये. इकडे लक्ष द्या. पण तुमचे फिंगर्स तुमच्या जवळ असतात. जरी फिंगर्सने जरी तुम्हाला आणि मुलं छान करतात. मुलांना आवडतं. आपल्याकडे मी तुम्हाला सांगतो, की मुंबईसारख्या काही ताई आपल्याकडे मुंबईच्या जॉइन झाल्यात. फिंगरिंगचे वेगळे पैसे घेतात. टूलवर शिकवण्याचे वेगळे पैसे घेतात आणि मेंटल अरिथमेटिकचे वेगळे पैसे घेतात. पण आपण एकाच क्लासमध्ये, एकाच फी मध्ये मुलाला एका लेव्हलचं तिन्ही प्रकारे शिकवणार आहोत. म्हणून त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होते. आपण पण समाजाचं काही देणं लागतो. नुसते पैसेच कमवायचे हा आपला उद्देश असूच शकत नाही. जे शिक्षण क्षेत्रात काम करतात त्यांचा. हा ठीक आहे. थोडाफार प्रत्येकाचा एक अर्थार्जन व्हावं, आपण आपल्या पायावर उभं राहावं, आपलं स्वतःचं ब्रँडिंग करावं, आपला पण आत्मविश्वास मोठा व्हावा म्हणून 2 पैसे घ्यावेच लागतात. आणि नुसतंच समाजात फुकट वाटलं, त्याची किंमतच लोकांना कळत नाही. लोकांना वाटतं मग हे असंच आहे. हे काहीतरी चाललंय यांचं. म्हणून त्याची व्हॅल्यू जपली जावी. आपलं पण एक थोडंसं
आपल्या पण स्वतः प्रत्येक ताईला वाटावं स्वाभिमानाने की मी माझ्या परिवारासाठी किंवा माझ्या राष्ट्रासाठी किंवा माझ्या समाजासाठी किंवा लेकरांसाठी मी काहीतरी काम करते. सर्व सार्थ व्हावेत, सर्व हेतू सार्थ व्हावेत म्हणून या पद्धतीने आपल्याला क्लासेस सुरू करायचे. सो लेवल 0 तुम्हाला सर्वांना जमतंय म्हणून स्वतःला शाब्बासकी द्या. मी हुशार आहे, मला जमतंय, मी सर्व काही करू शकते, मला सर्व जमतं. अशा ज्या काही पॉझिटिव्ह सूचना आहेत त्या आपण उद्या बघूया. आता थोडासा वेळ एकदम मी काट्यावर आलोय, मला अजून 2-3 मिनिटं राहिले. पण जरूर आपण सर्वजण जमतंय. उद्या आपल्याला आताचे कॅल्क्युलेशन मी विचारतोय, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कसे बनवता येतील, कसा अप्रोच असतो याच्यामध्ये, पॉसिबिलिटीज काय असतात, तो अप्रोच आणि सिनियर लेव्हलचा अप्रोच म्हणजे आपला संपेल. आणि उद्या सकाळी मी ज्या ताई मला विचारतायत त्या ताईंचा उद्देश असा आहे की जर मी गावाला जाण्याच्या आधी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर मला माझं शनिवारच्या आत तुम्हाला पोस्टिंग करून तुम्हाला कदाचित सोमवार मंगळवारी तुमचं किट पोचू शकतं. म्हणून त्या ताईंनी मला सजेशन केलं. इट इज गुड थिंग. त्या गोष्टी मी म्हटलं हळूवार करू, पण हळूवार करू की पुन्हा परत काही ताई लोकांना पुढच्या आठवड्यातला शनिवार घेतील आणि मग पुन्हा परत लेट होतो आपण. म्हणून या शनिवारपर्यंत सर्वांनी ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्याला रजिस्ट्रेशन करून ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं मेंबर बनून करा. म्हणजे उद्देश काय होईल, शुक्रवार शनिवार मला तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत पाठवता येईल आणि ते पार्सल तुमचं सोमवार मंगळवार तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला छानपैकी लेव्हल 1 लेव्हल 2 जो काय अप्रोच आहे तो आपल्याला शिकता येईल. हाच आहे. त्या ताईने छान सजेशन दिलं. म्हणून म्हणे सर पुढच्या आठवड्यात जर गेलो तर पुढचा परत एक आठवडा ताई लोक घेतील आणि लेव्हल 1 सुरुवात करायला तुमच्याकडे बुक्स काहीच सिलेबस अवेलेबल नसेल. म्हणून इट इज राईट. आपण शनिवारपर्यंत म्हणजे उद्या परवा फॉर्म आल्यानंतर रजिस्ट्रेशनला सुरुवात करा. म्हणजे ज्यांचे झाले मला त्यांच्या पोस्टाने किंवा कोणी जर बाय हँड जर कोणी देता आलं मला तर मी देऊन टाकेल सोमवार. सर हा बोला बोला सर मी बोला. ते सांगितलेलं माझं पार्सल काढलेलं आहे सर. मी नाही योगिता काढलेलं. जाधव मी नाही काढलेलं. उद्या चालेल. हा त्यांचा फोन आलेला मला, ते आता निघताय ना संध्याकाळी. बरं ताई मला मेसेज करा, मी नंदिनीला कामाला लावतो. मी करतो ठीक. केलेला आहे मी मेसेज सर ठीक आहे. मेसेज केलाय कालच. बरं तरी किती वाजेपर्यंत? नाही झालं तरी मी तुमच्याकडे पोहोचवेल, काय काळजी नका करू. मी बघतो, मी आता बरं माझ्याकडे मग त्यांना सांगू का? मोजून नाही थोडा मग वेळ मी राहिला. त्यांना सांग. ऐका ना, आता मोजून थोडाच वेळ राहिलाय, मला आता पळू द्या. कारण नाही पडलं तर मला बरं ड्युटीला मग मी 1 त्यांना मिनिट पण सांगते लेट. की राहू द्या आमच्याकडे नंतर ना बघू. 1 मिनिट पण लेट नाही चालत. लेट मीन्स घरी हा यावं मग मी लागतं. त्यांना सांगते नंतर बघू असं. ओके नाही नंतर पाठवून. मी सांगतो तुम्हाला 4 वाजता मी ड्युटीवर शांतपणे माझे सर्व मॅनिंग लागल्यावर मी रिलॅक्स झाल्यावर मी तुमच्याशी बोलतो. ओके. हा बरं ठीक हा आहे. बोलतो. ओके सर. आता मला बोलू द्या. बाय बाय. पुन्हा भेटू आपण 2 वाजता. आजचा व्हिडिओ मी उद्या टाकेल. तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज. बाय बाय.